मोठं विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. पहिला चेंडू निर्धाव आला, मात्र तद्वत जे पुनरागमन केले, जशा पद्धतीनं गोलंदाजी केली, निश्चितच वाखण्याजोगी गोलंदाजी सचिन कडून आतापर्यंत झाली आहे. प्रत्येक चेंडू आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करून देणारा, आपल्या कौशल्याची छाप सोडणारा प्रत्येक चेंडू आतापर्यंत सचिननं हाताळला. निश्चितच पॉवर प्लेचं षटक आहे, सर्कलचं षटक आहे. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू, मात्र आपल्या समाजातील दायित्व निभावण्यासाठी या ठिकाणी आला. तिसरा चेंडू असणार आहे. हलक्या हाताने चेंडूला कटावलाय फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आपली कामगिरी चोख बजावली जाते. क्षेत्ररक्षक फील्ड पर्यंत फलंदाजांनी एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एकेरी धावेनं संघाच्या धावसंख्येचं खातं उघडत आहे. धावा होत आहेत 1 गडी बाद 1. निश्चितच एक महत्त्वाची लढत आहे. या आधीच्या सामन्यामध्ये सिल्वर स्टार संघानं या स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला आहे. मात्र धमाकेदार शेवटच्या चेंडूपर्यंत ती लढत गेली आणि निश्चितच हा सामना देखील तसाच होण्याची आशा उपस्थित सर्व प्रेक्षकांना लागून राहिल्या. कारण ही स्पर्धा तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा आहे. शांतिज्योत युवा प्रतिष्ठान आयोजित बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं, आणि या पर्वातील एक महत्त्वाचा सामना निश्चितच आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत सचिननं केलंय. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी सचिन कडून आतापर्यंत झाली आहे. या आधीच्या चेंडूवरती चेंडूला भिरकावलंय, सीमा पार येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. सुशील आक्रमकता प्रबलता दाखवल्या जात येतोय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू पुनरागमन केलं जात आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाचीत होताना या ठिकाणी होतीये दांडी 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 गुल. फलंदाज मात्र तंबूत माघारी परततोय. मोठा धक्का मिळावा लागेल पहिल्या चेंडूवरती. निश्चितच असं म्हणतात ना, एक सोनार की सोलो हार की, निश्चितच या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आपल्या कौशल्याचं प्रदर्शन मात्र सचिन या ठिकाणी दाखवून देतोय. काय षटक हाताळलंय, पॉवर प्लेचं षटक होतं. आपल्या जे अस्त्रशस्त्र आणि क्षेपणास्त्राचं कौशल्य मात्र या ठिकाणी दागलं जात आहे. फलंदाजांना निरुत्तरित केलं जात आहे. मात्र घरचा रस्ता, तंबूचा रस्ता या ठिकाणी दाखवला जातोय. दुसरं विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. निश्चितच दुसरा धक्का मिळावा लागेल. धावसंख्या स्थिरावली आहे 5, 2 गडी बाद 5. थोडीशी निराशाजनक सुरुवात मात्र या ठिकाणी झाली, कारण पॉवर 6 पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला धावा कुटाव्या लागतील, कारण नंतर क्षेत्ररक्षण फैलावलं जाणार आहे. मात्र सचिन हा मातब्बर खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने जशा पद्धतीची गोलंदाजी केली आहे, आपल्या कौशल्याची छाप मात्र प्रत्येक चेंडूवरती त्याने सोडली आहे. तुम्हा सर्वांचं लाडकं स्पर्धा आहे, कारण या स्पर्धेमध्ये समाजातील प्रत्येक तरुणाला आपली प्रतिभा, आपलं कौशल्य दाखवण्याची संधी महेश मर्चंडे आणि सुमित शिर्के आणि संपूर्ण शांतिज्योत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आली आहे. त्या संधीचं सोनं करण्याची अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला भिरकावला क्षेत्ररक्षक, थोडंसं फंबल होत आहे. मात्र तब्बल अतिशय सुंदर अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरता होते ती 2 गडी बाद 7. पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी होते. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी, फक्त 7 धावा खर्च केल्यात, परंतु 2 मातब्बर फलंदाजांना मात्र तंबूत पाठवण्यामध्ये यश आलंय सचिनला. अकी 11 या संघाचा निश्चित स्टार खेळाडू आहे. हा संघ देखील ज्या खेळाडूच्या नावानं खेळतोय. या ठिकाणी आपल्याला विशेष सहकार्य करणारे देवसडे गावचे सुपुत्र सन्माननीय दिनेशजी गमरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक देऊन सन्मानित केलेलं आहे. मी आदरणीय राजेशजी मर्चेंडे साहेब यांना विनंती करतो की आपण दिनेश गमरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चालू सामन्याकडे जातोय. अर्थातच ज्या सामन्याची आम्ही उत्स्फूर्तपणे वाट पाहत होतो
तो सामना होता प्रबुद्ध इलेव्हन शिव विरुद्ध अक्कियो. या सामन्यामध्ये स्वतः कर्णधार आता गोलंदाजीसाठी आला आहे तो उमेश. मला वाटते प्रबुद्ध इलेव्हन हा संघ अर्थातच ज्याचं नाव मोठं आहे असा माझा भाऊ दोदो मोहिते याचा हा संघ आहे आणि निश्चितच तो या सामन्यामध्ये विजय होण्याचा प्रयत्न करणार, परंतु तितक्याच ताकदीनिशी आता खेळताना दिसतोय. कारण अक्की इलेव्हन या संघामध्ये मला वाटते सचिन तांबे हे भरीव कामगिरी करताना दिसले. ते सुद्धा शिवगावचे सुपुत्र आहेत आणि गेल्या वर्षी प्रबुद्ध इलेव्हन संघाचे कर्णधार होते आणि यावर्षी अक्की इलेव्हन संघाकडून खेळताना दिसत आहेत. निश्चितच धन्यवाद मर्चंडे सर. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय. दुसरं षटक निश्चितच हाताळण्यासाठी उमेश पवार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. मातब्बर गोलंदाज पहिला चेंडू अतिशय अचूकपणे टाकला, फलंदाजाला नागी टाकण्यासाठी मजबूर केला. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, घरचा रस्ता दाखवला जातो गोलंदाजाला. अप्रतिम अशा पद्धतीची लाईन अँड लेंथ आपल्याला बघायला मिळाली. आपल्या कौशल्याचं प्रदर्शन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रबुद्ध इलेव्हन संघाला मोठा धक्का म्हणावा लागेल. निश्चितच जे त्रिकूट होतं फलंदाजीचं ते मात्र तंबूत माघारी परतलंय. या स्पर्धेतील एक मोठं आव्हान आपल्या समोर अक्की इलेव्हन संघ घेऊन आलाय. जशा पद्धतीनं गोलंदाजीची सुरुवात झाली आहे, नवीन चेंडू आहे, अतिरिक्त स्विंग आणि अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आणि या चेंडूचा तंतोतंत या ठिकाणी फायदा उचलण्याची कामगिरी गोलंदाजांनी केली. या आधीच्या षटकामध्ये सचिननं जशा पद्धतीची गोलंदाजी केली तोच शिरस्था मात्र या ठिकाणी कर्णधार उमेश यांच्याकडून दाखवला गेला. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत उमेश यांच्याकडून झाली. पहिला चेंडू टाकला तो देखील दर्जेदार होता. फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज दाखल होत आहेत. संदेश निश्चितच त्यांच्या फळीतून आक्रमक अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला निश्चितच बघायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. परंतु समोर गोलंदाज देखील तितकाच तोडीस तोड असलेला पाहायला मिळेल. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. एक लॉंग रनअप त्यांचा आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू मनगटी फटका या ठिकाणी खेळला जातोय. क्षेत्ररक्षण आपली कामगिरी चोख बजावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धीमी सुरुवात का म्हणावी लागेल या ठिकाणी, थोडीशी सौम्य सुरुवात मात्र प्रबुद्ध इलेव्हन या संघाकडून झाली आहे. मागच्या वर्षी देखील या संघाकडून एक चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला बघायला मिळाला, कारण या संघाची जी स्टार कास्ट बॅटिंग लाईनअप होती सनी आणि सचिन, ती जोडी मात्र या संघाच्या पासून वियुक्त झालेली आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम अशा पद्धतीनं जशा पद्धतीनं क्षेत्ररक्षकाची सजावट करण्यात आली आहे त्या अनुरूप गोलंदाजी मात्र उमेश यांच्याकडून पाहायला मिळते. जो शिरस्ता सचिन यानं आपल्या पहिल्या षटकामध्ये घालून दिला होता त्याच्यावरतीच मार्गक्रमण करताना आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा आहे. या स्पर्धेचं आयोजन हे आम्हा सर्वांसाठी आपल्या कौशल्याला वाव देण्यासाठी यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला भिरकावलाय. थोडंसं फंबल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र झेल सुटतोय, डॉली झेल क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. थोडासा फटका फसला होता, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच. धावसंख्या जाऊन पोचले ती 3 गडी बाद 10. निश्चितच या षटकातील यावेळेस उत्तुंग अशा पद्धतीचा फटका, वन बाउन्स ट्रॅव्हल होईल काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चेंडू क्षेत्ररक्षक अतिशय चपळाईनं चेंडूवरती येतोय. जशा पद्धतीनं फलंदाजी आतापर्यंत झाली आहे निश्चितच सौम्य सुरुवात म्हणावी लागेल. प्रबुद्ध इलेव्हन संघाला थोडंसं आक्रमकता दाखवावी लागेल, फटके खेळावे लागतील, कारण येणारे 2 षटक आपल्यासाठी फार महत्त्वाचे असणार आहेत. हलक्यातनं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमा पार. चेंडू होतोय फरार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा बुद्धिस्ट प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. कमॉन डीजे.
मॅच लोडिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र येणारा काल असं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये अनिश्चितता कुठून भरलेली आहे याच्यामध्ये प्रिडिक्शन करणं, भविष्यवाणी करणं निश्चितच एक तिसरं षटक सुरू आहे. महत्त्वाचं षटक, निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये निश्चितच तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागणार आहे, कारण मातब्बर फलंदाज तंबूत माघारी परतलेत. अजून देखील चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूचा समाचार घेण्याची गरज आहे, सन्मान देणं देखील गरजेचं आहे, कारण गोलंदाजानं आपलं कौशल्य आतापर्यंत पणाला लावलं आहे. प्रत्येक चेंडूवरती जशा पद्धतीनं आपली गोलंदाजीची कला या गोलंदाजाने दाखवली आहे. पुढचा चेंडू, संदेश मात्र फलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. जशा पद्धतीनं गोलंदाजी आतापर्यंत प्रणयनं केलंय, निश्चितच एक वाखणण्याजोगी गोलंदाजी आहे. फलंदाजांना निरुत्तरित करून ठेवलंय. प्रणयकडून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जे सवाल पुसले जात आहेत, त्या सवालांचा जबाब मात्र या ठिकाणी गोलंदाजाच्या सवालांचा जबाब मात्र फलंदाजांकडे नाही आहे. अचूकता, भेदकता आणि सटीकता या तिन्ही गोलंदाजीच्या प्रारूपमधून निखरून आलेला हा गोलंदाज मात्र आपलं कौशल्य या ठिकाणी मान्यवरांच्या नांदी याळीमध्ये दाखवताना पाहायला मिळतो. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. फलंदाज मात्र तंबूत माघारी परतावं लागतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. पकडला जातोय झेल, फलंदाजाचा संपतोय खेळ.
दाखवण्याचा प्लॅटफॉर्म, त्यांची कला दाखवण्याची संधी मात्र बुद्धिस्ट प्रीमियर लीग माध्यमातून या ठिकाणी निर्माण करून देण्यात आली आहे. अवघ्या 16 वर्षाचा खेळाडू आत्ताच मला वाटतं की 10वीची परीक्षा त्याने दिली आहे आणि त्या परीक्षेची छाप मात्र निश्चितच निकाल येणारा काळ ठरवेल. मात्र येणाऱ्या या काळामध्ये त्यानं आपल्या गोलंदाजीची छाप, आपल्या गोलंदाजीचा ठसा मात्र या स्पर्धेवरती उमटवला आहे. अंतिम षटक असणार आहे, स्लॉश षटक असणार आहे, ज्याला हाणामारीचं षटक क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. धावसंख्येची गती, धावसंख्येचा वेग मात्र प्रबुद्ध 11ला वाढवावा लागणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला ढकलले, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फलंदाजांनी आखो में इशारा आणि 2 धावांची कमाई या ठिकाणी केली जाते. निश्चितच सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. येणारा काळ, येणारा वेळ निश्चितच या स्पर्धेला अधिक रंगत, अधिक बहार चढणार आहे, कारण अजून देखील मातब्बर खेळाडू आपल्या खेळाची पर्वणी, आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवतात. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, मिड ऑफच्या दिशेला चेंडूला ढकललं, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फेकी करतोय. धावसंख्येचा ओघ मात्र या ठिकाणी अडकला गेलाय, धावसंख्येचा ओघ मात्र रोखला गेलाय, कारण जशा पद्धतीनं गोलंदाजी आखी 11 या संघाकडून झाली, अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. अप्रतिम चेंडू फलंदाजाला निरुत्तरित केलाय, फलंदाजाला मात्र घरचा रस्ता, तंबूचा रस्ता दाखवला जातोय. निश्चितच पारितोषिकाचा वर्षाव होतोय, कारण मैदानात दाखल झालाय शिवचा सुपुत्र, वंडर बॉय, षटकारांचा बादशाह प्रणित मोहिते. 3 षटकारांसाठी 2 षटकार, 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकारांसाठी प्रत्येक षटकार 1000 रुपयाचा क्रॅश प्राइज असणार आहे. महेश मर्चंडे यांच्याकडून, महेश मर्चंडे सर यांच्याकडून 2 षटकार 2000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तरच 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. निश्चितच दोदो हा मातब्बर फलंदाज आहे, मात्र असं म्हणावं लागेल की बडी देर कर दी मेहरबा आते आते. हलक्या हातानं कॅश प्राइज मात्र हुकलाय. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी. आता या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपये निश्चितच या ठिकाणी कॅश प्राइज लागू असणार आहे. अंतिम चेंडूचा थवलार असणार आहे. सुरुवात मात्र खडतर झाली आहे, परंतु गोड सांगता करण्याची क्षमता या फलंदाजाकडे निश्चितच असणार आहे. अनेक स्पर्धांचा आयोजक, अनेक स्पर्धाच्या माध्यमातून हा खेळाडून आपल्या खेळाचं कौशल्य दाखवलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय, मात्र दोदोचा खेळ या ठिकाणी संपतोय. फलंदाज मात्र तंबूत माघारी परततोय. 4 षटकांची सांगता होते. या 4 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्येवरती फलक लागलाय ते 25. पंचाने चेंडू जमा करायचा. यानंतर पुढील होणारी बिग बॅटल, मोठा सामना आपल्या समोर या सामन्यानंतर लगेचच सुरू होणार आहे. यानंतर विनंती असेल VS फायटर्स आणि पंचशील आयनी या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. नाणेफेकीचा जो मंच आहे, टॉस का बॉस. विनंती असेल आदरणीय राजेशजी मर्चंडे यांच्या हस्ते आपण टॉस का बॉस या स्पर्धेचा निश्चितच एक महत्वाचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घेणार आहोत. VS स्पोर्ट्स आणि पंचशील आईन या संघाला विनंती असेल आपण संघाचे संघ मालक आणि संघ नायकाने नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मंचावरती यायचं आहे. आता जी लढत, आता जी बॅटल आपल्या समोर सुरू आहे, प्रबुद्ध 11 या संघानं थोडीशी निराशाजनक कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून झाली आहे, कारण जशा पद्धतीनं फलंदाजांना आक्रमकता दाखवायची गरज होती ती दाखवण्यात आली नाही आहे. मात्र त्या सामन्यानंतर लोडिंग होणारे बिग बॅटल आपल्याला VS स्पोर्ट्स आणि पंचशील आईनी
व्ही एस फायटर्स आणि पंचशील आयनी या संघांना विनंती असेल आपला संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी पाठवायचा आहे. आदरणीय मर्चंडे साहेब यांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. पंचशिलाईने या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सनी, काय सांगाल या स्पर्धेच्या दुसऱ्या अंगामध्ये आपण खेळताय, मात्र संघ वेगळा आहे, नवीन संघामध्ये खेळताना कसा अनुभव आहे आणि आपला निर्णय काय असणार आहे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. नक्कीच खूप मजा आली होती गेल्या वर्षी. यावर्षी त्याच्याहून जास्त मजा येईल, कारण आयोजकच तसे दमदार आहेत. त्या पद्धतीची मजाही दमदारच असणार आहे. आणि टॉस जिंकलं तर आम्ही पहिली क्षेत्ररक्षणच घेणार. धन्यवाद शनी. या मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. व्ही एस वॉरियर्स, काय सांगाल? आपण नाणेफेकीचा कौल हारला आहेत, परंतु टॉस डझंट मॅटर असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये तुमचा खेळ हा तुमच्या विजयाचा शिल्पकार ठरत असतो. काय सांगाल? सर्वांना जय भीम. आम्ही आमचे 100% देऊ खेळामध्ये, मग ते क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी असो. निश्चितच आपल्याला फलंदाजीसाठी पंचशील आयनी या संघानं आमंत्रित केलं आहे. किती धावा आपण त्यांचं टार्गेट आपल्या असणार आहे की त्यांच्यासमोर आपण ठेवण्याचं काम करणार? कारण सनीसारखा एक ब्रँडेड त्याच्या खेळाला तुम्ही जवळून बघितलेला असेल, तर किती टार्गेट आपल्याकडे असणार आहे की आपण ज्या टार्गेटला आपण सांगू शकतो की आम्ही विजयी श्री गाठू शकतो? आम्ही तर खूप जास्तीत जास्त जेवढा टार्गेट देता येईल तेवढा आम्ही देऊ त्याला, कारण सनी चांगलाच खेळतो आणि बॉलर ऑलराऊंडरच आहे तो. निश्चितच थँक्यू. मर्चंडे सर, आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे जातो. एक मोठी बॅटल आहे, कारण एकीकडं दोदो मोहिते आणि उमेश कासार यांचा संघ प्रबुद्ध 11 मैदानात दाखल झाला आहे, तर त्यांच्या विरोधात आकी 11 हा संघ देखील आपली 2 हात करताना आपल्याला बघायला मिळतो. यानंतर होणारं मोठं बॅटल, आणि या बॅटलमध्ये पंचशील आयनी या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून व्ही एस वॉरियर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. पाहूया ही लढत कशा पद्धतीनं रंगणार आहे. पण आत्तापर्यंत या स्पर्धेची जी महत्त्वाची लढत, दुसरं बिग बॅटल आपल्यासमोर जे चालू आहे, प्रबुद्ध 11 आणि आकी 11 या संघाकडून निर्धारित 24 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान असणार आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी गमरेसर आत्तापर्यंत प्रबुद्ध 11 या संघाच्या विरोधात आकी वॉरियर्स या संघाने केली आहे. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरीत ही स्पर्धा रंगती आहे. आपल्या सर्वांचा स्वाभिमान, आपल्या सर्वांचा अभिमान, खऱ्या अर्थानं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती पर्वाच्या निमित्तानं आयोजित ही देखणी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांचा स्वप्नपूर्तीचा आज सोहळा. निश्चितच जो स्वप्न महेश मर्चंडे आणि सुमितजी शिर्के संपूर्ण शांतिदूत युवा प्रतिष्ठाननं जे पाहिलं होतं, त्या स्वप्नपूर्तीचा सोहळा या ठिकाणी. विनंती आहे, प्रबुद्ध 11 आणि आकी 11 आपला राखीव खेळाडू कृपया आपण समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. कृपया पंचांनी. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, पहिला चेंडू जशा पद्धतीनं हाताळा. विनंती असेल, दोन्ही संघ अद्याप आपला राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नाही आहे. प्रारंभिक जोडी मैदानात दाखल झाली आहे. सचिन आणि अमितच्या रूपानं 26 धावांचं आव्हान असणार आहे. आतापर्यंत जशा पद्धतीची गोलंदाजी या आधीच्या सत्रामध्ये झाली आहे, त्याच गोलंदाजीचं पुनरागमन याकडे करावं लागेल. सुशील, अप्रतिम. दोन्ही चेंडू अचूक टप्प्यावरती. निश्चितच नवीन चेंडू आहे. अतिरिक्त स्विंग या ठिकाणी चेंडूला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. आणि आतापर्यंत शिशिर या गोलंदाजानं आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. दादासाहेब क्रीडा नगरी सजली आहे, कारण या टेकण्या स्पर्धेसाठी निश्चितच या क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं द्वंद्व आपल्याला बघायला मिळत आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू होता, मात्र बॅकफुटवर जाऊन हलक्या हातानं चेंडूला कटावण्याचा प्रयत्न. 1 धावेची प्राप्ती या ठिकाणी होते. या एकेरी धाव्यानं संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी उघडलं जात आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत शिशिर या गोलंदाजाकडून झाली आहे.
मात्र थोडीशी दुखापत या ठिकाणी होतीये. एक दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल क्रिकेटच्या मैदानावरती. ज्या ज्या वेळेस दुखापत होते निश्चितच फलंदाजाचा फ्लो, फलंदाजाची काळजी निश्चितच आपण सर्वांनी घ्यायची आहे. आमचे स्वयंसेवक हॅलो मित्रांनो, जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये एखादे अपघात होतात, एखादी इंजुरी येते, तर अशा वेळेला पाणी पाजवू नका त्या प्लेअरला. त्याला तोंडावर पाणी फक्त मारायचं. थोड्या वेळाने त्यानंतर पाणी पिऊ दे. परंतु सडनली जेव्हा एखादे बॉल लागतो किंवा एखादा प्लेअर पडतो फिल्डिंग करताना, तर अशा वेळेला त्याला ताबडतोब पाणी पाजू नका. आणि शक्यतो विनंती आहे, गरमीचा हा सीझन आहे, म्हणजेच खूप ऊन आहे, त्यामुळं प्रत्येक खेळाडूंनी सातत्याने सारखं पाणी प्यायचं. आणि ते पाणी पिताना तुम्ही बसून पाणी प्या, कारण तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी ही सूचना आहे माझ्याकडून खास. कारण खूप रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही खेळत असता, तर अशा वेळेला तुम्ही शक्यतो पाणी हे बसूनच प्या आणि सातत्याने पाणी पित राहा. निश्चितच एक स्टार खेळाडू आहे सचिन, मात्र या ठिकाणी दुखापतग्रस्त होतोय. एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण संघाचा एक स्टार खेळाडू आहे. निलेश बॅट्समॅन सचिनच्या दुसरा पण सचिन नाव काय अण्णाव. निश्चितच सचिनची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय सचिन. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू निरुत्तरित करणारा फलंदाजाला जागच्या जागी उभं करून ठेवलाय. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत साकारल्या गोलंदाज शिशिर यानं. निश्चितच एक नवीन गोलंदाजांची फरवडी आपल्याला बघायला मिळते, कारण असं म्हणतात ना, टॅलेंट नीट अपॉर्च्युनिटी. प्रत्येक प्लॅटफॉर्म गरज असते प्रत्येक प्रदर्शन करण्यासाठी, आणि तो प्लॅटफॉर्म महेश मर्चंडे आणि सुमित शिर्के यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी प्राप्त झाला आहे. आणि अनेक या आधीच्या सामन्यामध्ये आपल्याला प्रणय सारखा एक मातब्बर गोलंदाज सापडला, आणि त्याच स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची एक धावसंख्या जोडली जाणार आहे. तशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत शिशिर यानं केलं आहे. निश्चितच वाखण्याजोगे असणार आहे, मात्र थोडंसं दिशेवरचं नियंत्रण या ठिकाणी गमावलं गेलं. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू निरुत्तरित करणारा चेंडू फलंदाजाला जागच्या जागी उभं करून ठेवलाय. जशी गोलंदाजी आतापर्यंत झाली शिशिरकडून वाखण्याजोगं म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी तत्पर असतात, उत्सुक असतात. मात्र फलंदाजांच्या अरमानावरती पाणी फिरवण्याचं काम मात्र शिशिर याने केलंय. धावसंख्या जाऊन पोचले. अप्रतिम अशा पद्धतीचा ऑफ कटर पद्धतीचा चेंडू ऑफ साईडला पडला. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्येवरती फलक आहे ते 2. अप्रतिम अशा पद्धतीच्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं, कारण निश्चित असं म्हटलं जातं ना, कारण कद बडा ना पद बडा, जो खिलाडी टीम के लिए मुसीबत में खडा वही सबसे बडा. क्रिकेटच्या भाषेमध्ये हेच क्रिकेटचं समीकरण राहिलं आहे. कारण क्रिकेटला तुमच्या नावापेक्षा तुमचं कर्तृत्व काय आहे, तुम्ही कशा पद्धतीनं कामगिरी करता, या गोष्टीला फार महत्त्व असणार आहे. आणि तशाच पद्धतीनं शिशिर याने जी गोलंदाजी केली आतापर्यंत, वाखण्याजोगी गोलंदाजी आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि मोठमोठ्या फलंदाजांना मात्र आपल्या नावाला, आपल्या गोलंदाजीवरती नतमस्तक करून ठेवलंय. अशा गोलंदाजाला निश्चितच एक वाखण्याजोगी कामगिरी आतापर्यंत झाली आहे त्याच्याकडून.
जशा पद्धतीनं गोलंदाजी केली, कारण नवा चेंडू हाताळणं इतकी सोपी बाब नाही आहे, कारण वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा ठरवून चेंडूला डिलिव्हर करावं लागतं आणि तद्वत तशा पद्धतीनं चेंडू उसळी घेतो, वळण घेतो, त्याच्यावरती देखील कंट्रोल करावं लागतं. आणि निश्चितच ही जोखमीची कामगिरी मात्र शिशिर यानं अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीनं या ठिकाणी हाताळली आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय प्रशांत. दोन दोन प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. दुसरं षटक निर्णायक षटक असणार आहे, कारण निश्चितच बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2025 शांतिदूतवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमातून आयोजित देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेचा हे दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील प्रारंभिक दिवस आपल्यासमोर दुसरी लढत आपल्याला बघायला मिळते आहे. निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची नांदी याळी आपल्याला बघायला मिळते आहे. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच प्रो कबड्डी आंतरराष्ट्रीय दर्जावरती ज्यांनी आपल्या अंपायरिंगची छाप सोडली आहे ते आदरणीय साळुंके सर आपल्यासोबत जोडले गेलेत. या स्पर्धेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की क्रीडा असो, राजकारण असो, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची नांदी याळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय. अतिरिक्त निर्धाव चेंडू या ठिकाणी ची सांगता या ठिकाणी होते. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी गोलंदाजांकडून झाली आहे, कारण क्रिकेट असं म्हटलं जातं, क्रिकेट हे तुम्हाला तिन्ही प्रारूपमध्ये गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या 3 प्रारूपमध्ये खेळलं जातं. प्रत्येक प्रारूपमध्ये तुम्हाला आपलं जे खेळाचं कौशल्य आहे त्या कौशल्याचं प्रदर्शन करावं लागतं. आणि मात्र जशा पद्धतीची गोलंदाजी या आधीच्या सत्रामध्ये आकी 11 या संघाकडून झाली होती, त्यालाच थोडीच तोड गोलंदाजी मात्र प्रबुद्ध 11 या संघाकडून होते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेनं मात्र येतोय. थोडंसं फंबल झालं, मात्र तद्वत फलंदाजांनी 2 धावांची कमाई या ठिकाणी केली आहे. अप्रतिम अशा पद्धतीची रनिंग गतवंत विकेट पाहायला मिळाली. थोडासा सूर गवसण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आपलं टायमिंग, आपलं प्लेसमेंट या ठिकाणी सापडण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती बिनबाद 4. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका अलॉंग द कार्पेट चेंडूला ढकलले. क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात आहे. एकेरी धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोचले ते बिनबाद 5. जशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे वाखणण्याजोगी आहे. फलंदाजाला निरुत्तरित. यावेळेस मोठा फटका. अप्रतिम अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण. फलंदाजानं आतापर्यंत जखडवून ठेवलंय, बांधून ठेवलंय. फलंदाज मात्र बाद होतोय. मोठा धक्का मिळावा लागेल फलंदाजाला. तंबूचा रस्ता मात्र या ठिकाणी दाखवला जातोय. अप्रतिम अशा पद्धतीचा झेल संदेश यांच्याकडून पाहायला मिळतोय. अप्रतिम अशा पद्धतीचा सामना आतापर्यंत झालाय. तोडीस तोड प्रत्येक चेंडूवरती सामनाचा पारडं मात्र फिरण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. सुजल अख्खे 11ला एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण सचिन सारखा मातब्बर फलंदाज दुखापतग्रस्त होणं ही निश्चितच एक दुर्दैवी बाब त्यांच्यासाठी म्हणावी लागेल. कारण धावांचा ओघ वाढवण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. कारण मुंबईमध्ये गर्जना 11 सारख्या मोठ्या संघाकडून व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू मात्र दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर धावसंख्येचा ओघ मात्र मंदावला. धावसंख्या 1 गडी बाद 5. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका स्वीप केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय. 1 धाव या ठिकाणी.
कृपया सामन्याला गती वाढवायची आहे, आपल्याला पुढील सामने देखील खेळवायचे आहेत. पंचांना विनंती असेल. अप्रतिम अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षक आडा हलक्या हाताने चेंडूला कटावलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. थोडंसं फंबल देखील आपल्याला बघायला मिळत आहे. एक धावेची कमाई, कारण जशा पद्धतीनं फलंदाजी करायला पाहिजे होती, सेन्सिबल बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे. मात्र धावांचा पाठलाग करत असताना दडपण या ठिकाणी निश्चितच आलंय, कारण 2 षटकांची सांगता होती, धावा होत आहेत त्या 1 गडी बाद 7. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 19 धावांची गरज असणार आहे. सामना एक अतिशय लढतीकडे सामना चाललाय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे तर संदेश लोखंडे, ज्या खेळाडूनं या आधीच्या षटकामध्ये एक उत्तुंग झेल आपल्याला सीमारेषेलगत पाहायला मिळाला, तोच खेळाडू मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ही स्पर्धा खूप मोठी आहे, आपल्या सर्वांच्या अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा असणार आहे. शांतिज्योत युवा प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानातील सर्व सहकार्यांच्या मदतीतून निर्माण झालेली ही स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारी स्पर्धा, खेडचा स्वाभिमान, खेडचा अभिमान, प्रत्येक बौद्ध युवकाचा सन्मान असणारा ही स्पर्धा, शांतिज्योत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी संदेशकडून अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू टाकला गेला, मात्र त्याला गाईड करण्यात आलं. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होती. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं जे प्रबुद्ध 11 संघाचे व्यवस्थापक पाहत आहेत ते आमच्या शिवगावचे पोलीस पाटील सुजितजी जुळे या ठिकाणी आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. अप्रतिम अशा पद्धतीचा कॅच झेल टिपला जातोय, फलंदाजाचा खेळ मात्र संपला जातोय. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. संदेशकडून अचूक टप्पा, अचूक मारा केला गेला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका फसला. फलंदाज तंबूत माघारी परतला म्हणावा लागेल. सामन्यात चुरस वाढताना आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच बॅकफुटवरती आकी 11 संघ येताना बघायला मिळतोय, कारण सचिनची दुखापत निश्चितच त्यांना एक म्हणतात ना बॅकफुटवर घेऊन जाणारी ठरली आहे. कारण असं म्हणतात क्रिकेटमध्ये एखादा क्षण, एखादं मुवमेंट तुमच्या सामन्याची दशा बदलवू शकतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. संदेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईकवरती शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या फलंदाजीचा जोहर त्याला दाखवावा लागेल, कारण धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपला संघ बॅकफुटवरती आहे. अचूकता गोलंदाजी, अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक चतपरतेनं चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता या ठिकाणी होते. निश्चितच आकी 11 संघाला आपली तत्परता दाखवावी लागेल. आपल्या कोट्यातील मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागणार आहेत, कारण प्रत्येक चेंडू हा दडपण वाढवणारा, निश्चितच प्रत्येक चेंडूनुसार समीकरण बदलत आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चपळाईनं येतोय आणि ददवत फील्ड केलं जात आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेनं संघाच्या धावसंख्येचं फलक जाऊन पोहोचलंय ते 9. सतरा धावांची गरज आहे. हलक्या हाताने चेंडूला फ्लेक केलाय, मनगटी फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक तत्परतेने चेंडूवरती येतोय. 2 धावांची प्राप्ती या ठिकाणी झाली आहे. 2 धावेनेशी संघाच्या धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय ते 11. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. निर्णायक सामना असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती तब्बल
6 चेंडू 15 धावांचं समीकरण, एक माउंट वॉटरिंग सामना आपल्याला बघायला मिळतो क्रिकेटच्या प्रारूपमधील. क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी प्रत्येकदा फेल झालेली पाहायला मिळते. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावरती कुणी सांगितलं होतं की 19 वर्षाचा रिंकू सिंग यश दयालला 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकून 6 चेंडूवरती 30 धावांचं असलेलं समीकरण खेचून आणू शकतो. तीच कामगिरी या बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रामध्ये देखील आपण अनेकदा शेवटच्या चेंडूवरती सामन्याचा निकाल लागताना पाहिलेला आहे. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असणार आहे, प्रत्येक धाव महत्त्वाची असणार आहे, कारण समीकरण जाऊन पोहोचलंय. 6 चेंडू 15 धावा. टीम मिटिंग करायची नाही आहे, विनंती असणार आहे. प्रबुद्ध 11 टीम मिटिंग करायची नाही आहे. आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 20 मिनिटाचा आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे. 17 मिनिटं संपलेल्या, शेवटच्या 3 मिनिटामध्ये आपल्याला षटक संपवायचं आहे. विनंती आहे. कर्णधार दोदो मोहिते, आपण टीम मिटिंग या ठिकाणी करायची नाही आहे. पुढील सामना आपल्याला खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत स्वप्नील. आपल्या संघासाठी अंतिम षटक निश्चितच एक मोठी जबाबदारी संघाच्या संघनायकाने स्वप्नीलच्या खांद्यावरती दिली आहे, कारण 6 चेंडू 15 धावा डिफेंड करायचे आहेत. सज्ज झाली आहे. दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. अंतिम षटकाचा हा थरार आपल्याला बघायला मिळतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त आयोजित देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेतील दुसरा सामना आपल्या चरमसीमेवरती येताना पाहायला मिळतोय. कुणाकडनं? सुजल गमरे यांनी जर षटकार ठोकला तर त्या षटकारासाठी 200 रुपयाचा क्रॅश प्राइज. बाईसच्या रूपाने 1 धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्येचं समीकरण जाऊन पोहोचलंय. 15 चेंडू सुजल गमरे यांच्यासाठी तुषार गमरे यांच्याकडून कॅश प्राइज झालाय. षटकारासाठी 200 रुपयाचा क्रॅश प्राइज असणार आहे. आपण पंचाने धावा कळवायच्या आहेत, आपला निर्णय कळवायचा आहे. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रुपयाची 1 धाव आणि 22च्या रुपयाची 1 धाव, अशा 2 धावा धावसंख्येत जोडल्या जात आहेत. निश्चितच बोनस रूपी, कारण निश्चितच असं म्हटलं जातं ना की दबावामध्ये आपला प्रभाव पाडण्याची संधी या ठिकाणी येऊन ठेपली आहे. प्रबुद्ध 11 संघाचा स्टार गोलंदाज स्वप्नील मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. महत्त्वाचं षटक आतापर्यंत हातलायचं आहे. 6 चेंडू 13 धावांचं समीकरण येऊन ठेपलं आहे. प्रत्येक चेंडूवरती फटके खेळावे लागणार आहेत, धावा कुटाव्या लागणार आहेत. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू फलंदाजाला चखवला जात आहे. अनिश्चिततेचा गरियारादा, ज्याला कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी म्हटलं जातं, त्या सत्रामध्ये त्या चॅनलमध्ये गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजा आपल्या गतीवरती स्वार होऊन फलंदाजाला निरुत्तरित केलं जात आहे. अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. पुन्हा एकदा तेच शिरस्ता या ठिकाणी काम दाखवला जातोय. बिंदी गेंद डॉट चेंडू या ठिकाणी येतोय. सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल, गॅप शोधावे लागतील, प्रत्येक चेंडूवरती धावा कमवाव्या लागतील. निश्चितच आकी 11 संघाचे जे 2 फलंदाज आहेत, कारण एक मोठी संधी आपल्याला आहे. 0तून हिरो बनण्याची संधी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. ब्लॉक होल मधला चेंडू भिरकावलाय. चेंडूला किती रन? 4. चेंडू जातोय सीमा पार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा बुद्धिस्ट प्रीमियर लीग चौकार. निश्चितच क्रिकेटच्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं ना, कद बडा ना पद बडा, जो खिलाडी टीम के लिए मुसीबत में खडा वही सबसे बडा. निश्चितच एक मोठा खेळाडू होण्याची संधी या ठिकाणी आली आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू चौकारानंतर जशा पद्धतीनं पुनरागमन केले, कारण क्रिकेट प्रत्येकाला एक नवीन संधी देत असतो. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी स्वप्नीलकडून झाली आहे. मात्र हा ना
म्हणत फलंदाज मात्र तंबूत धावचित होऊन बाद परततोय. धावसंख्या झाली ती किती 17. दोन चेंडू 9 धावांची गरज आहे. आता मात्र षटकार खेचावा लागणार आहे, कारण धावसंख्येचं जे समीकरण आहे, धावसंख्येचं जे प्रारूप आहे ते जाऊन पोचलंय. 2 चेंडू 9 धावा. निश्चितच हे 2 चेंडू फार महत्त्वाचे असणार आहे. स्वप्नीलला हिरो बनण्याची संधी या ठिकाणी चालत आलेली आहे. त्या संधीची सुवर्ण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गप्रती स्वप्नील. निर्णायक चेंडू असणार आहे. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची 1 धाव धावसंख्येत जोडली जाते. पंच निश्चितच स्क्वेअर चेंडू घोषित करतात. दडपण म्हणावं लागेल, दडपण, प्रेशर. धावसंख्या जाऊन पोचली ती 18 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 8 धावा. समीकरण जाऊन पोचलंय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू जे सांगता होते, अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी निरुत्तरित केलं जाते फलंदाजांना. मोठे फटके खेळण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाली होती, मात्र त्याला एलिव्हेशन देता आलं नाहीये, फटका सजवता आला नाहीये फलंदाजाला. अंतिम चेंडू 1 चेंडू 8 धावा. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी स्वप्नीलकडून पाहायला मिळते. आशानिशी आपल्या सामन्याला, आपल्या संघाला विजयशी मिळवून देतोय उमेश कासारे आणि प्रणित भोईते यांचा संघ. प्रबुद्ध 11 आपला पहिला विजय साजरा करतोय. विजयी संघाचं निश्चितच हार्दिक हार्दिक असा अभिनंदन. परंतु आकी 11 या संघाचा खेळ या ठिकाणी संपला नाही. एक नवीन संधी आपल्यासमोर पुढील देखील सामने शिल्लक आहेत. तर आपल्या संघाचा खेळ जो उंचवण्याची संधी निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. शांतिदूत युवा प्रतिष्ठान धन्यवाद. सर्व खेळाडूंना विनंती आहे, मॅच संपल्यानंतर